वेलकम स्टुडंट. आपण पाहत आहोत इयत्ता 6वीचा विषय नागरिकशास्त्र. धडा चालला आहे 4था, शहरी स्थानिक शासन संस्था. पान नंबर आहे 71. नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांची माहिती आता आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहेत. गावांची निम्न शहरे, निम्न शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत. शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचे स्वरूप बदलत आहे. आपण प्रथम पाहूया शहरांमधील सोयी कोणत्या व समस्या कोणत्या. प्रथम आपण बघू सोयी. एक आहे उद्योग व्यवसायाची संधी, वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध. तसेच समस्या अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी, कचऱ्याची विल्हेवाट समस्या, वाढती गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या या समस्या शहरांमध्ये आढळतात. नगरपंचायत. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडे नाही आणि शहरे नाही अशा ठिकाणी आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजेच नगरपंचायत होय. अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. पुढील मुद्दा आहे नगर परिषद. लहान शहरासाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. नगर परिषदेच्या सर्व सभासदांचे अध्यक्षस्थान नगर परिषद अध्यक्ष भूषवतो. तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर अध्यक्ष लक्ष ठेवतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेला काही कामे करणे हे बंधनकारक असते. म्हणजे ती कामे त्यांनी केलीच पाहिजेत. ती आवश्यक कामे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिस्साराची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद ठेवणे. ही कामे नगर परिषदेला बंधनकारक असतात. ही कामे ह्यांनी केलीच पाहिजेत. या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्य काही कामे करते. त्यांना नगर परिषदेचे ऐच्छिक कामे असे म्हणतात. म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार. सार्वजनिक रस्त्याची आखणी व त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजेच ती मिळवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी कामे नगर परिषदेची ऐच्छिक कामे आहेत. आता नगर परिषदेच्या उत्पन्नाचा मार्ग. घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान हे नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. आता पुढील मुद्दा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. दिलेली सर्व माहिती तुम्ही लिहायची सुद्धा आहे आणि वाचायची आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत यांची माहिती लिहायची आहे आणि शहरांमधील सोयी व समस्या ह्या सुद्धा लिहायच्या आहेत आणि धडा वाचायचा आहे. थँक्यू.